दुःखद घटना आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे। पंढरपूरला अनेक लोक 10-10, 15-15, 20-20 वेळा हे वारी एकत्र करणारे लोक आहेत वारकरी, आणि असा वारकऱ्यांचा झालेला अपघात दुर्दैवी दुःखद आहे। आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या वतीने 5 लाख रुपयाची मदत आपण करू, आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च पूर्ण सरकारच्या वतीने या ठिकाणी एक्सप्रेसवर कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या रिक्षा किंवा टू व्हीलर्सला परवानगी नसताना अशा प्रकारचं अनधिकृत वाहन चालवलं जाते, ट्रॅक्टरला धडकून अशा प्रकारची अपघात झालेला आहे। जे काही झालेलं आहे त्या बाबतीमध्ये पोलीस चौकशी करतील, त्याची चौकशी होईल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल। परंतु आपलं पहिलं काम सरकारचं प्राधान्य आहे की जे जखमी आहेत त्यांना वाचवणं, त्यांचा जीव वाचवणं, त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार जे आवश्यक आहेत ते करणं, याला आम्ही प्राधान्य देतोय, प्राथमिकता देतोय। आणि ज्यांनी हे चौकशीमध्ये जे काही तपासात येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। रुग्णांची भेट घेतली, विचारपूस केली, पांडुरंगाच्या कृपेने सगळे वाचले, तुम्ही दिला? हां, बिलकुल। मला ते सांगत होते की आम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाललो होतो आणि त्याच्या कृपेने आम्ही वाचलो, आम्ही सुरक्षित आहोत, अशा प्रकारची भावना देखील त्यांनी व्यक्त केली। आणि हे सर्व वारकरी आहेत, पांडुरंगाचं नामस्मरण करायला निघाले होते। दुर्दैवाने हा अपघात झालेला आहे, परंतु यामध्ये सर्वांना मदत सरकारच्या वतीने उपचारासाठी देखील आणि इतर ज्या ज्या काही बाबी आहेत त्या सर्वांसाठी मदत सरकारच्या वतीने दिली जाईल। सरकार या वारकऱ्यांच्या मागे आहे उभं, तेच मी, आणि म्हणून मी प्रत्येकाची चौकशी केली, प्रत्येकाशी मी स्वतः बोललो, आणि आयसीयूतले जे पेशंट आहेत त्यांच्यावर देखील सर्व प्रकारचे जे जे लागतील ते सर्व प्रकारचे उपचार करायला मी डॉक्टरांना सूचना दिलेली आहे।